मी आहे मुन्नारमध्ये, जसं तर तुम्ही बघितलंच असेल. पण आता 4 वाजलेत हा. फोनमध्ये बघा हे 4 वाजलेत आणि वातावरण बघा, विजिबिलिटी बघा, झिरो विजिबिलिटी, एवढी धुकं पडली आहेत नाही. ह्याच्या थोडीशी जास्तच मोठी आहे, पण फार सुंदर आहे. चला यांना डिस्टर्ब न करता खाऊ देऊया. झूम आउट गेलंय थोडंसं आणि फुल फोर्सनी बस चालली आहे एकदम. सो नमस्कार मित्रांनो, तुमच्या सर्वांचं स्वागत आहे अजून एक नवीन ब्लॉगमध्ये. आज डे 2 आहे आमच्या जर्नीचा आणि आज आम्ही फिरणार आहे मुन्नारमध्ये. सो पूर्ण जी जर्नी आहे तुम्हाला दाखवणार आहे, सगळं जे टूर प्लॅनिंग आहे आजची डे 2 ची सगळी होणार आहे. चला आता हॉटेलमधून बाहेर पडूया. पण एकदा बघा आमच्या हॉटेलची जस्ट सीनरी काय भारी आहे एकदम. सो ठीक आहे, ह्या सीनरी सोबत चला. आणि कोणता तरी पक्षी बघा काहीतरी वेगळा आवाज करतोय. आणि बघा स्वप्नाली तयार झालेली आहे. आजचा तिचा ड्रेस कसा आहे नक्की सांगा. आणि तुम्हाला जर ह्या ड्रेसची लिंक पाहिजे असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये मी देतो. सो पाहिजे असेल तर तुम्ही तिथून घेऊ शकता. ठीक आहे, चला लेट्स गो. आता आम्ही आलेलो आहे चॉकलेट फॅक्टरी. बनते कशी वगैरे ते सगळं जर दाखवायला दिलं तर आम्ही दाखवू. पण सध्या आतमध्ये जाऊया, बघूया काय काय कसं आहे. सो स्वप्नालीने तर दाखवलं कसं आहे काय आहे. ठीक आहे, मुन्नार चॉकलेट रिसर्च सेंटर म्हणजे चॉकलेट वगैरे कसे बनवतात ते जर विकत घ्यायचे चांगले वाटले तर नक्की घेऊया. चला आतमध्ये जाऊया. आता ते बोलतात की खाली जायला. सो आत्ता यांची फॅक्टरी जस्ट बघितली, त्यांनी इन्फॉर्मेशन पण दिली. अशी काही त्यांची चॉकलेट फॅक्टरी आहे. डार्क चॉकलेट, मिल्क चॉकलेट आणि डार्क कंपाऊंड, मिल्क कंपाऊंड आणि व्हाईट चॉकलेट असतं ते इकडे सगळं बनते. आणि ह्याच्या व्हरायटीपासून ते 26 टाईपचे चॉकलेट वेगवेगळे बनवतात. सो इथे बघा इकडे भरपूर सगळे कोको वगैरे जे दिलेले आहेत ते रिअल कोको आहेत. हा रिअल कोको ठेवलेले आहेत. ह्या मशिनरी आहे, ह्याच्यामध्ये मोल्ड आतमध्ये हायजीनचा इश्यू असल्यामुळे ते लोक अलाउड नाही करत. सगळे हे घातलेले आहेत ग्लव्स वगैरे. त्यांनी इकडे एक व्हिडिओ पण चालू केलेला आहे की चॉकलेट कसं बनवतं ते. सो हा व्हिडिओ आहे त्याचा. हा एक नॉर्मल व्हिडिओ आहे. सो चॉकलेट कसं हे लोक बनवतात त्याचा. ठीक आहे, सगळे चॉकलेट जे खाली बनवतात तेच इथे आहेत आणि भरपूर सगळ्या प्रकारचे चॉकलेट आहेत इथे. सो प्राइसिंग वगैरे, कितीची क्वांटिटी आहे, कितीची पॅकिंग आहे, 2000 रुपये किलो आहे ते पण काहीतरी 2000 रुपये किलो. सो हा आमचा दिवसाचा फर्स्ट पॉईंट होता. आता दुसऱ्या पॉईंटला जाऊया, चॉकलेट फॅक्टरी. सो इथून आम्ही आता निघतोय पुढे आणि समोर व्ह्यू बघा काय मस्त व्ह्यू आहे. आणि चला इथून पुढे जाऊया. आता तो एक हनीमून पॉईंट आहे जिथे फोटो पॉईंट पण बोलतात त्याला, जिकडे फोटो काढले जातात कपल्सचे. सो तिकडे आम्ही पोचलेले आहेत आणि इकडे सगळे मागं चहाचे मळे आहेत. आता आम्ही त्या पॉईंटला चाललेलो आहोत. हे बघा हे सगळे चहाचे मळेच आहेत इथे. सो अशा प्रकारे आमचं काही फोटोशूटची तयारी चालू होती आणि असे काही कॉस्ट्यूम आम्ही घातलेले ना, आमचा फोटोशूट मस्त झाला. अजून एक पॉईंटवरती आपण आलेलो आहे, सगळ्यात टॉपचा पॉईंट आहे हा. दाखवतो मी बॅक कॅमेऱ्याने तुम्हाला काय व्ह्यू आहे इथून. आणि असेच पॉईंट आपण दिवसभरात कव्हर करणार आहे. मी बॅक कॅमेऱ्याने तुम्हाला एकदा दाखवतो. हे बघा काय व्ह्यू आहे बघा इथून. हे बघा काय व्ह्यू आहे हा. हा व्ह्यू बघण्यासाठी आम्ही खास एवढ्या लांबसाठी आलेत आणि डोळ्यामध्ये जो दिसतोय तो वेगळाच व्ह्यू आहे. सो फायनली मी ड्रोनवरती पाठवला होता शॉट घेण्यासाठी. हा शॉट घेण्याच्या आधी खूप सगळा वारा वाहत होता, त्याच्यामुळे थोडी भीती पण वाटत होती ड्रोनवरती पाठवायला. पण वरती पाठवल्याच्या नंतर मित्रांनो जो शॉट आलाय ना एकदम भारी वाटलंय त्यांनी. तुम्हीच बघू शकता की 80 मीटरवरती मी ड्रोन पाठवलं होतं आणि काय शॉट आलाय, असा जबरदस्त शॉट आलाय ना. पूर्ण ट्री प्लांटेशन एकाच ह्याच्यामध्ये मी कॅप्चर केलंय. मी आहे मुन्नारमध्ये, जसं तर तुम्ही बघितलंच असेल. पण आता 4 वाजलेत हा. फोनमध्ये बघा हे 4 वाजलेत आणि वातावरण बघा, विजिबिलिटी बघा, झिरो विजिबिलिटी, एवढी धुकं पडली आहेत नाही. ह्याच्या खाली जस्ट खाली ट्री प्लांटेशन आहे आणि गाड्या ज्या येत आहेत ना भाई. एक मिनटं आता माझ्याकडे दे. ठीक आहे आले. आता ह्या रस्त्याला आमचं हॉटेल आहे, खाली सगळं ट्री प्लांटेशन. बट बाई खरोखर खूप ऑसम एक्सपिरियन्स आहे. असं वाटतंय 2 दिवसांनी बाई मुन्नारमध्ये आलो. पाऊस नाही झालाय बट पावसाच्या पहिले बाई वातावरण तर बघा, समथिंग स्ट्रेंज. ठीक आहे, एकदा स्वप्नालीला विचारूया. स्वप्नाली कसं वाटतंय? आम्हाला तर काही दिसतच नव्हतं गाडीच्या समोर. स्वप्नाली थोडी घाबरली होती की गाड्या वगैरे आपल्याला टच होतील असं तिला वाटत होतं. पण कसं वाटतंय तरी पण? हे लास्ट टाइम तुला आठवतंय आपण ह्याच्यामध्ये आलतो पण तेव्हा पाऊस पडत होता. खूप भारी वाटतंय तिकडे. तेव्हा तर आम्ही जेव्हा आलेलो ना लास्ट टाइम 2024 मध्ये आम्ही आलेलो, तेव्हा इथे पाऊस पण पडत होता, धुकं पण होती. आता पाऊस नाहीये, मस्त आनंद झालाय असं वाटतं. खूप क्लीन वातावरण आहे. श्वास घेतला की असं वाटतं एकदम ढगातूनच श्वास घेतो आहे का नाही. ठीक आहे चला मित्रांनो, आता जातो डायरेक्ट पुढच्या स्टॉपवरती, मग दाखवतो तुम्हाला तिथे.
तर आपण आपल्या थर्ड जे स्पॉट आहे मुन्नारमधलं तिथं आलेलो आहे. इरविकुलम नॅशनल पार्क आहे. सो मागं बघू शकता किती भारी असं दिसतंय आणि आता आम्ही चाललेलो आहेत. आज काय वातावरण एकदम मस्त आहे. सो चला जाऊया. इकडे ई तिकिटिंगवरती काढावं लागते आपल्याला आणि चार्जेस आहेत पर पर्सन 200 रुपये. तर ठीक आहे, आम्ही आता तिकीट घेतलेले आहे. 200 रुपये पर पर्सन तिकीट आहे आणि काही टॅक्सेस आहेत. सो इकडून आतमध्ये जायचं आहे आपल्याला. हा रस्ता आतमध्ये जाण्यासाठी आणि इकडून एंट्री आहे वाटतं, कसली तरी एंट्री आहे नॅशनल पार्कची. सो ह्या साईडनी आम्ही आलेले, ह्या साईडने आम्ही आलेले आणि ह्या साईडने आम्ही आतमध्ये एंट्री करतायत. आता बसची भरपूर मोठी लाईन दिसते इथे मला. आम्ही चाललो आहे तिकडून चढून आणि ऑलमोस्ट भरपूर सगळे लाईन आहे. ही लाईन आहे बससाठी. तिकडे बस आलेली आहे. फिरून जायचे पण जाता जाता सीनरी काय मस्त आहे बघा ना. थोडंसं जरा झूम करतो. बघा ओला डोंगर, काय भारी डोंगर आहे हा. त्या साईडला एक छोटासा वॉटरफॉल पण आहे. इकडे इन्फॉर्मेशन त्यांनी दिलेली आहे बट सीनरी तर जबरदस्तच आहे एकदम. सगळं रेकॉर्ड करायचा प्रयत्न करतोय. व्हिडिओ नक्की आवडत असतील तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. अशीच टूर प्लॅन आम्ही घेऊन येत राहू. ठीक आहे. सो चला आता ह्याच्यामध्ये तर झालेली वाटतं, ही बस फुल झालेली आहे. दुसरी बस जेव्हा येईल त्याच्यामध्ये आम्ही जाऊ पुढे. ठीक आहे, आम्ही आतमध्ये तर आलेलो आहेत पण आता वाट बघतोय बसची. लास्टची बस गेली आणि आम्ही आता याच्यानंतर पहिला नंबर आमचाच आहे. आणि समोर व्ह्यू तर बघा, बस येण्याच्या आधीचा व्ह्यू आहे हा. ठीक आहे. सो हे डोंगर समोर आणि इथूनच बस येणार आपल्या आणि इथूनच घेऊन जाणार आपल्या. सो ओके, आमची आता बस आलेली आहे. चढणार आहेत आम्ही बसमध्ये. समोर आमची बस आहे. लेट्स सी. तो ठीक आहे, चला चला आपण चालले. अरे भाई रुक जा जरा, चढणे तो दे. सो चालले आम्ही ही सीट पकडली आहे. चला आले आपले टीम मेंबर्स पण या. सो चला आता आमची बस निघाली. आता पुढे बघू, आम्हाला काय माहितीच नाही आहे की एक्झॅक्टली काय असणार आहे याच्यामध्ये. सो स्वप्नालीला विचारूया काय वाटते. स्वप्नाली, चांगलं वाटतंय. आता बघायला काय भेटेल त्याच्यावरती आहे. आता बसने तर चाललं. कोणते प्राणी असतील आतमध्ये असं वाटते? असं हरिण वगैरे असेल. हरिण, रेनडियर वगैरे ते बाहेर फोटो लागलेले. सो वाटते तर तेच असणार आहे. बाकी दुसरं तर व्ह्यू तर चांगला आहे बट लेट्स सी काय असतं. आपली बस तर चालू झालेली आहे. वाव, काय सिनरी आहे बघा. जाता नाही आम्हाला दिसली नाही बट वरतून बघा खूप टॉपला आहेत आम्ही आणि सीनरी बघा. काय चेकआउट करा यार, काय सीनरी आहे. लव इट यार, लव इट. झूम आउट गेले थोडंसं आणि फुल फोर्सनी बस चालली आहे एकदम. एन्जॉय द व्ह्यू. मग तुम्ही हा रोड चेकआउट करा. काय डेंजरस रोड आहे हा. समोरून बस येते आणि रोडची साईज ना हार्डली 10 मीटरचा रोड असेल आणि दरी बघा खाली, केवढी डेंजरस दरी आहे यार. बघूनच भीती वाटते. पण आता समोर ना एक दुसरी बस आली आहे तर तिला जागा द्यायची आहे. भीती वाटते ॲक्च्युली, खूप वरती आहे बघा. समोरून दुसरी बस आली आहे आणि इथे मागे धबधबा गेला. चला गेली 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 गाडी गेली. चला आपली गाडी पास झाली. ओके, सो फायनली बस थांबलेली आणि एका पॉईंटला आम्ही आलेले आहेत. समोर आहे डोंगर आणि इथून आम्हाला एंट्री घेऊन आतमध्ये सोडलेलं आहे. सो आम्ही थोडं पुढं चाललेले आहेत रेनडियर शोधायला. बाय देम बट डोंट टच देम. म्हणजे त्यांना काही खायला घालू नका वगैरे ते बोलतात असं. आणि खायचं पण आहे, त्यांनी सांगितलं पहिलेच खायला हात वगैरे लावू नका. भरपूर सगळे आहेत पुढे. सो इथूनच पुढे चाललो आहे आम्ही. पण हा डोंगर फारच मस्त वाटतो यार. एकदम ओला चिंब डोंगर आहे आणि पाऊस पण नाही पडला आहे. त्यांनी त्या साईडनी बघा ते धबधबा पडतोय ना, तोच आम्ही आता खाली दाखवला. सो फायनली एक आम्ही सर्च केलं आहे रेनडियर. सो बघूया त्याला काय करतो. तो चरतोय, आपलं काम करतोय तो. माणसाळ्याला वाटतंय. आता बघितलंय बघा, या बकरीचाच आम्ही 200 रुपये दिले त्याला बघायला. काय सर ते मित्रांनो बघू शकता, खूप जवळून दाखवतोय. त्याला आपण टच नाही करायचंय फक्त, पण
बाई ते खूपच प्रेमळ आहे, ते काही कोणाला काही त्रास देत नाही, आपण पण त्यांना काही त्रास नाही द्यायचा. मस्त एन्जॉय म्हणजे एन्जॉय करतायत ते लोक. वरती असे हजारो आहेत असे सांगतायत फॉरेस्टचे लोक, बट खूपच सुंदर आहेत. असे काय म्हणजे कसे ॲग्रेसिव्ह नाही आहेत. नाही मेंढीसारखे थोडेफार वाटतात, पण याची शिंग थोडीशी जास्तच मोठी आहे, पण फार सुंदर आहे. चला यांना डिस्टर्ब न करता खाऊ देऊया. चला इथून जाऊयात पुढे. ओके, सो भरपूर वेळ झाला आहे, आम्ही आलेले ऑलमोस्ट 1 ते 1.5 तास झालेले. तर आम्ही सगळे असे थकलेत. आता वातावरण तर असं थकण्यासारखं तर अजिबात नाही आहे, पण थोडं आता भूक पण लागले. तर आता आम्ही निघतो इथून, आता जातो जेवायला. पण हा ब्लॉग इथेच एंड करतो. आजच्या दिवसात आम्ही 3 ते 4 गोष्टी केल्या. ठीक आहे, पहिले आपण फोटो पॉईंटला गेले, आपले फोटो काढले. त्याच्यानंतर चॉकलेट फॅक्टरीला गेले. अजून काय काय केलं आपण? चॉकलेट फॅक्टरी गेले आणि त्याच्यानंतर बस टॉप पॉइंटला तर गेलते तिकडे एकदम तिकडे. ड्रोन शॉट घेतला. त्याच्यानंतर आता हे नॅशनल पार्क मध्ये आले. आणि आता अजून एक पॉइंट करणार होते आम्ही, जे अर्ली मॉर्निंग जाऊन सूर्य दिसतो तिथे, पण ते कदाचित पॉसिबल नाही, कारण ऊनच नव्हतं येत आणि तो बोलला पॉसिबिलिटी नाही आणि 4,000 रुपये होते. सो तो प्लॅन आम्ही कॅन्सल केला. तो हा व्हिडिओ इथेच एंड करतो. टुरिस्टसाठी थोडंसं ना असं इथे आहे कॉस्टली, थोड्या गोष्टी ज्या असं आपल्याला वाटतं जसं की ना, जसं की ते जे आपल्याला सनपॉईंटचं बघायला जायचंय पर पर्सन 1,000 रुपीज. हा बरोबर. ते तर आहे. आणि म्हणजे त्याच्यामध्ये काही एवढी जास्त मोठी गोष्टी रक्कम पण नाही नाही, पण फक्त सनराईज आणि सनसेट बघण्यासाठी म्हणून 1,000 रुपीज देणं मला असं वाटते नाही यार. आपण हे सगळं आपल्या साईडला बीचला पण बघतो कारण नॉर्मल आहे. बट ठीक आहे, चला जाऊ दे. आता उद्या आम्ही जाणार आहेत कोची, आपलं मुन्नार पासून टेकडीला. सो तिकडे बघूया. हत्तीची मी तर करणार आहे सफारी, तर बघूया. त्याच्यामध्ये टाक. चालेल ठीक आहे. चला येथेच एंड करतो हा ब्लॉग. आवडला असेल तर नक्की लाईक सबस्क्राईब करा. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय.